हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल जिंदगीची स्टोरी. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर झालं आज असं की मी आज करत होती ब्रश, आणि ब्रश करता करता मला दिसली तिथे सापाची कोस जी आहे ते. तुमच्याकडे सापाच्या कोसला काय म्हणतात मला कमेंट करून सांगाल. आमच्याकडे सापाच्या कोसला सापाची कोसच म्हणतात. बाकीच्या ठिकाणी 5-5 किलोमीटरनी लँग्वेज जे आहे ते चेंज होते. तर माहिती नाही आता तुमच्या इकडे काय म्हणतात. तर इतकी लांब सापाची कोस होती. तर सापही इतकाच लांब असणार आणि इतकाच जाड जो आहे साप असणार. आणि आता त्यांनी कोस काढली तर तो आता म्हणजे न्यू झाला असणार. असे लोक म्हणतात की सापाची कोस काढल्यानंतर म्हणजे ज्या वेळेनं साप कोस काढते त्यावेळेनं त्याला म्हणजे रिबर्थ झाल्यासारखं होतं वाटतं त्याचा. आणि त्याला खूप जास्त वेदना जे आहे, त्रास जो आहे तो होते ज्या वेळेनं तो कोस काढतो तो त्यावेळेनं. आणि त्याची स्पीड जी आहे ते चपळ होते आणि स्पीड जे आहे ते वाढतेही. तर असे जे आहे सापाची कोस त्यांनी त्यांच्या घरात पण ठेवली होती. आणि सापाच्या कोस जे आहे ते आयुर्वेदिकसाठी पण म्हणजे ॲज आयुर्वेदिक म्हणून औषधी म्हणून पण वापरतात. गावामध्ये जे आहे ते काही दुखत असेल तर ते त्या ठिकाणी सापाची कोस जी आहे ते लावत असते. म्हणजे हा जे घराबाजूच्या आजी होत्या त्या सांगत होत्या मला की सापाची कोस जी आहे ते बोटाला त्यांनी लावली होती, तर त्यासाठी त्यांनी ठेवली होती. तर असे जे आहे आम्ही सापाच्या कोसीला जे आहे माती दिली आणि त्यानंतर जे आहे बाकीचे कामं केली. तर फायनली माझ्या भावाने आंघोळ केली, तेही त्याच्यासोबत मी खोटं बोलून की आपल्याला समाज कल्याणला जायचं आहे त्याच्यामुळे तू फास्टमध्ये आंघोळ कर. त्यासाठी त्याला म्हटलं बाय बाय, पटकन ये. आणि तो मुलगा आंघोळीला गेला आणि 1 तासानंतर बाथरूममधून निघाला. त्यानंतर जे आहे इथे आम्ही चुन्नूला पकडलं होतं अंडे देण्यासाठी. माझ्या मम्मीने आहे ते. आणि मम्मीसाठी मी बनवलं होतं जे डोक्याला लावायचं तेल जे आहे ते. त्याच्यामध्ये मी आज सरसोचं तेल जे आहे ते ॲड केलं. त्यामध्ये टाकला मी कडुलिंबाचा पाला जो आहे तो चांगला परतवून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परत कडुलिंबाचा पाला जो आहे भरपूर टाकला होता, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये डोकं जे आहे ते खाजवणार नाही त्यासाठी. आणि माझ्या मम्मीने बनवलं होतं म्हणजे तिच्यासाठी जे आहे फेस पॅक बनवला होता. त्याच्यामध्ये हळद नाही काय हनी, मुलतानी मिट्टी, बेसन आणि पपईचा म्हणजे पानाचा जो रस आहे तो. आणि ती जी आहे पिगमेंटेशनसाठी जे आहे ना ती लावते. तर तिचं पिगमेंटेशन जे आहे ते जाते, तीही लावते आणि मलाही लावून देते. आणि त्याच्यानंतर जे आहे मी त्याच्यामध्ये लसूण जो आहे तो ठेचून ॲड केला होता त्याच तेलामध्ये. आणि त्याच्यामध्ये नंतर मग मी टाकला लसणाचा जो पाला होता तोही टाकला. आणि त्यानंतर माझ्या मम्मीने मला जे तेल आहे ते लावून दिलं होतं डोक्याला. मला केस धुवायचे होते म्हणून. आणि मम्मीने पण लावलं होतं. आणि मम्मी जे आहे इथे तिनेही लावलं होता जो पेस्ट आहे तो जो आहे तिनेही लावला होता. आणि त्यानंतर तिने मला पण लावून दिला. आफ्टर फेस वॉश रिझल्ट काही असा होता आणि खूप छान रिझल्ट जो आहे तो दिला होता. तुम्हीही ट्राय करू शकता. त्यानंतर मी करत होती माझ्या पप्पासाठी कोळशाचं मंजन जे आहे ते. माझ्या पप्पाला दाढीचा त्रास होते आणि घरी पण यूज करतात जे मंजन आहे ते. तर त्यामध्ये मी लवंग आणि कापूर जे आहे तो ॲड केला होता कोळशामध्ये. आणि कडुलिंब, जांब आणि आवळी जे आहे त्याचे जे आहे ते त्या लाकडाचे कोळसे होते. आणि ते जे आहे मी स्टॉकमध्ये ठेवते जमा करून जे आहे ते. आणि माझ्या घरी जर मी अवेलेबल नसली तर माझ्या मम्मी पप्पाला पण सांगते की कोळसे जे आहे ते तुम्ही जमा करून ठेवत जा, म्हणजे जाळून जे आहे ते. आणि त्याच्यामध्ये अजून बांबू जे आहे ना त्याचा पण ॲड करत असते मी कोळसा जो आहे ते, जेणेकरून दातं जे आहे स्ट्रॉंग राहतात. आणि त्याच्या ह्या प्रत्येकाच्या मागे एक रिझन आहे हे ॲड करण्यासाठी. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा की मी हे जे आहे कोळसे वेगवेगळ्या पद्धतीचे का बरं टाकले म्हणून. आणि त्यानंतर मी एक प्रिपेअर केलेला पावडर आहे माझा, ज्याच्यामध्ये जांबाचा पाला, आवळीचा पाला, कडुलिंबाचा पाला, सीताफळचा पाला, डाळिंबाचा पाला आहे. आणखी त्यामध्ये मी ॲड केले आहे ऑरेंजचे जे पील्स आहेत ते. आणि डाळिंबाचे जे पील आहेत तेही ॲड केले होते सुकवून. आणि त्याचं सगळं एक मिक्सचर जे आहे ते बनवून ठेवलं होतं पावडरच्या फॉर्ममध्ये. आणि ते स्टोअर करून ठेवते. जेव्हा मी मंजन बनवते त्यावेळेनं मी हा जो पावडर आहे तो छान तव्यावर भाजून जे आहे ते घेते. त्याच्यामध्ये हळदही ॲड करते आणि त्यांना छान परतवून जे आहे ते घेते. आणि त्यांना असं डार्क ब्राऊन कलर जो आहे इथपर्यंत त्यांना चांगलं भाजून घेते, जेणेकरून त्याच्यामध्ये जे पण मॉइश्चर असेल ते निघून जाणार. आणि त्यानंतर मी ॲड करते ते जो पावडर बनवला होता मी कोळशाचा त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये परत मीठ जे आहे तेही ॲड करते. तू कोण आहे? तुझ्या पप्पाचं नाव? तुझे सरनेम? आते आहे. तर इथे मी जे आहे मच्छर मारत होती, बिकॉज माझ्या गावामध्ये ना मच्छर खूप आहे, घरी खूप राहते. तर इथे चुन्नू, मुन्नू आणि गुन्नू जे आहे ते तिघी मस्त बसले होते आणि खूप क्यूट जे आहे ते दिसत होतं. तुम्हाला कशा वाटतंय कमेंटमध्ये सांगाल. नंतर मी तयार झाली माझ्या मैत्रिणीकडे जायला. तर मी कशी दिसत आहे सांगाल. मी आणि माझा भाऊ जे आहे ते निघाले आणि रस्ता खूप खराब होता. आणि मी जाणार होते आधी खुशीकडे आणि तिला घेऊन आम्ही गेलो
वैष्णवीकडे जेवण करण्यासाठी. तर इकडे खुशी जी आहे ती आली होती आणि आम्ही तिघं मिळून जे आहे वैष्णवीकडे जेवण करायला गेलो. आणि माझ्या बाकीच्या ज्या फ्रेंड्स आहेत त्याही तिथेच होत्या. त्यांना व्हिडिओमध्ये यायचा फोबिया होता, कोणाला ठीक नाही वाटत, तर कम्फर्टेबल नव्हतं वाटत, त्याच्यामुळे सगळा प्रोग्राम झाला, जेवणही झालं आणि त्यानंतर मी आली खुशीकडे सानूला भेटायला. लागलं ना मग इकडे बघ बघ ना रे. ए सानू इकडे बघ ना, तसं सांगते मग तू फेमस होते. मग हाय कर, हाय गाईज म्हण, असं कर. हाय गाईज कर ना रे. ए सानू हाय एव्हरीवन, निकिता ताईला फॉलो करा म्हणा लवकर लवकर सगळेजण. तू जेवण केलं का रे? ए जेवण सानू का द्या, केलं? जेवला का तू? लाजून राहिला थोडासा. हो, स्वरूप आहे ना स्वरूपला. म्हणून. हा वाला जेवला असं कढी भात. कढी भात जेवते करे तू रोज? डाळ भाताले कढी भात म्हणते, भाजी पोळीले कढी भात म्हणते, दूध भातले कढी भातच म्हणते, साराले कढी भातच म्हणते. बाबू मी आज बहुत सारी कढी पेली, कम से कम 6 वाटी. तुला कढी पाहिजे नव्हती का? कढी पाहिजे का तुला? ए सानू कढी पाहिजे तुला? कढी जाते का यांच्या गावाला? अशा गोष्टी करून मी निघाली घरी जायला. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका जिंदगीची स्टोरी या चॅनलला.